मित्रांनो, हे आहे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर। हे मंदिर अंबरेश्वर शिवमंदिर म्हणून देखील ओळखले जाते। या शिवमंदिराची रचना ही स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत चमत्कार मानला जातो। तर चला महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी या मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेऊया। CST रेल्वे स्टेशनवरून अंबरनाथला जाण्यासाठी दिवसभर लोकल ट्रेन उपलब्ध असतात। CST रेल्वे स्टेशनवरून अंबरनाथला पोहोचण्यासाठी अंदाजे 1.5 ते पावणे 2 तास लागतात। ट्रेनमधून अंबरनाथ स्टेशनवर उतरल्यावर ईस्ट बाजूला यायचे। अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या ईस्ट बाजूने बाहेर पडल्यावर तेथेच आपल्याला ऑटो रिक्षा लागलेल्या दिसतात। येथून शिवमंदिराचे अंतर 2 किलोमीटर असून येथून ऑटो रिक्षाचे शेअरिंगचे प्रत्येकी 20 रुपये तिकीट घेतले जाते। अंदाजे 10 ते 15 मिनिटांमध्ये ऑटो रिक्षा आपल्याला प्राचीन शिवमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ घेऊन येते। येथून आपल्याला शिवमंदिराकडे जाण्यासाठी रस्ता लागतो। या रस्त्याने थोडा पुढे चालत गेल्यावर आपल्याला एक छोटासा पूल लागतो। या पुलावरून चालत गेल्यावर आपण शिवमंदिराच्या गेट जवळ येऊन पोहोचतो। गेटमधून प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला शिवमंदिर बघायला मिळते। तेथून थोडा पुढे चालत गेल्यावर समोरच आपल्याला काळ्या पाषाणातील गणपतीची मूर्ती बघायला मिळते। ही मूर्ती 11व्या शतकातील शिलाहार राजांच्या काळातील असल्याचे सांगितले जाते। त्याच्या डाव्या बाजूनेच दर्शन रांगेकडे जाणारा रस्ता लागतो। तेथेच आपल्याला भाविकांची दर्शनासाठी लागलेली मोठी रांग बघायला मिळते। त्याच्या समोरच आपल्याला एका देवळीत असलेली दानपेटी बघायला मिळते। त्याच्याच पुढे आपल्याला आणखी एक देवळी बघायला मिळते। या देवळीमध्ये आपल्याला एक छोटेसे संगमरवरी शिवलिंग बघायला मिळते। या शिवलिंगाच्या बाजूलाच या मंदिराला एक छोटेसे छिद्र असून त्यातून पाहिल्यावर आपल्याला मंदिरातील मुख्य शिवलिंगाचे दर्शन होते। त्याच्या बाजूलाच या मंदिराच्या उजव्या बाजूचा दरवाजा आहे। त्या दरवाजाच्या समोरच आपल्याला एक स्वयंभू गणपतीची मूर्ती बघायला मिळते। या गणपतीच्या उजव्या बाजूलाच आपल्याला काळ्या पाषाणातील शिवलिंग बघायला मिळते। या शिवलिंगाच्या बाजूलाच दुसरे देखील शिवलिंग बघायला मिळते। त्याच्या बाजूलाच आपल्याला एक कुंड बघायला मिळते। या कुंडाला
ब्रह्मकुंड किंवा स्थानिक पातळीवर पापशमन कुंड असेही संबोधले जाते. या कुंडामध्ये आपल्याला 2 प्रकारच्या जातीची अनेक कासवे बघायला मिळतात. अनेक भाविक या कासवांना विष्णूचा कूर्म अवतार मानतात. या मंदिराचे शिखर हे केवळ दगडी बांधकाम नसून तो भारतीय वास्तुकलेचा एक चमत्कार मानला जातो. हे मंदिर केवळ धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे नसून ते जागतिक वारसा म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर इसवी सन 1060 मध्ये शिलाहार घराण्यातील राजा चित्तराज याने बांधायला सुरुवात केली आणि त्याचा भाऊ मुमुन्नी याने ते पूर्ण केले. सुट्टीच्या दिवसामध्ये या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. या अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिरात महाशिवरात्री हा सर्वात मोठा उत्सव असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरामध्ये दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे येथे लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. या मंदिराच्या समोर आपल्याला 2 नंदी बघायला मिळतात. या मंदिराच्या समोरचा नंदी हा मुख्य नंदी असून दुसरा नंदी थोडा लहान असून काळाच्या ओघात त्याची काही प्रमाणात झीज झालेली दिसते. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला भव्य सभा मंडप बघायला मिळतो. या सभा मंडपातील खांबांवर विविध देवदेवतांच्या लहान मूर्ती कोरलेल्या दिसतात. या मंदिरातील गाभारा सुमारे 7 ते 8 फूट खाली आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर आपल्याला मुख्य शिवलिंगाचे दर्शन होते. या मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू असून ते निसर्गता पाषाणात प्रकट झालेले आहे. शिवलिंगाचे दर्शन घेऊन झाल्यावर मंदिराच्या डाव्या बाजूच्या दरवाजाने बाहेर पडावे लागते. या दरवाजाच्या वरच्या बाजूला आपल्याला देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या दिसतात. हा दरवाजा या मंदिराचा डाव्या बाजूचा दरवाजा असून या मंदिराला एकूण 3 दरवाजे आहेत. त्याच्या डाव्या बाजूलाच आपल्याला एक छोटेसे शिव मंदिर बघायला मिळते. या मंदिरामध्ये देखील आपल्याला शिवलिंग बघायला मिळते. या मंदिराच्या सर्वात खालच्या थरात हत्तीच्या रांगा कोरलेल्या असून हे हत्ती जणू मंदिराचा पूर्ण भार आपल्या पाठीवर पेलत आहेत असे दाखवण्यात आले आहे. तसेच हत्तींच्या वरतीच सुंदर नक्षीकाम कोरलेले बघायला मिळते. मंदिराच्या भिंतींवर आपल्याला अप्सरांच्या मूर्त्या देखील कोरलेल्या बघायला मिळतात. या मंदिराच्या भिंतींवर आपल्याला भगवान शिवाच्या
विविध मुद्रा कोरलेल्या बघायला मिळतात. या मंदिराच्या बाहेरील भिंतींवर हिंदू धर्मातील प्रमुख देवतांच्या अत्यंत प्रभावशाली मूर्ती कोरलेल्या बघायला मिळतात. या भिंतीवर आपल्याला भगवान गणेशाची नृत्य मुद्रेमधील मूर्ती बघायला मिळते. त्याच्याच बाजूला आपल्याला भगवान शिवाची विलोभनीय ध्यानस्थ किंवा योगासन मुद्रेतील मूर्ती बघायला मिळते. या मंदिराच्या बाहेरील भागावर अनेक लहान मोठ्या मूर्त्या कोरलेल्या असून त्या सर्व मूर्तींची मांडणी एका विशिष्ट क्रमाने किंवा शास्त्रानुसार केलेली दिसते. त्याच्या बाजूनेच आपल्याला दुर्गा मातेच्या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता लागतो. या रस्त्याने थोडा पुढे चालत येऊन उजव्या बाजूलाच आपल्याला देवीचे छोटेसे मंदिर बघायला मिळते. त्याच्याच बाजूला आपल्याला हनुमानाचे छोटेसे मंदिर बघायला मिळते. हनुमान मंदिराच्या डाव्या बाजूलाच आपल्याला गणपतीची मूर्ती तसेच पार्वती आणि महादेवाची मूर्ती आणि 3 नंदी बघायला मिळतात. तसेच त्याच्या बाजूलाच इतर देवी देवतांच्या मूर्त्या देखील बघायला मिळतात. त्याच्याच मागे असलेल्या पिंपलाच्या झाडावर आपल्याला अनेक पट्ट्या बांधलेल्या दिसतात. येथे येणारे भाविक त्यांच्या मनातील इच्छा देवापर्यंत पोहोचाव्या म्हणून या पिंपलाच्या झाडावर पट्ट्या बांधत असल्याचे सांगितले जाते. दुर्गा माता मंदिराच्या समोरच आपल्याला काळ्या पाषाणातील देवीची मूर्ती बघायला मिळते. दुर्गा माता मंदिराच्या समोरच दोन्ही बाजूला आपल्याला सिंह बघायला मिळतात. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला दुर्गा मातेची मूर्ती बघायला मिळते. या देवीला अंबा माता या नावाने देखील ओळखले जाते. या मंदिरांच्या समोरूनच वालदुनी नावाची नदी वाहत असते. त्यामध्येच आपल्याला त्रिशूल देखील बघायला मिळते.